जळगाव जामोद कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत जामोद आणि आसलगाव या उपबाजारांमध्ये सध्या उन्हाळी भुईमुग विक्रीसाठी येतोय। त्याला सरासरी सुमारे 5,400 रुपयांचा दर प्रति क्विंटल मिळतोय। किमान 5,000 तर कमाल 5,800 रुपयांपर्यंत दर मिळतो। मात्र या दरामुळे शेतकऱ्यांमध्ये निराशा आहे। यंदा तुरीने शेतकऱ्यांची निराशा केली आहे, त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील तूर उत्पादक निराश झालेत। मागच्या वर्षी 11,000चा टप्पा तुरीने गाठला होता। मागील 3 महिने प्रतीक्षा करूनही अपेक्षित भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांचं आर्थिक गणित बिघडलंय। त्यांना तुरीची विक्री कमी दरात करावी लागते। लोणार कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीच्या दराने विक्रमी उसळी घेतली आहे। तब्बल 13,400 रुपये प्रति क्विंटल असा विक्रमी दर हळदीला मिळतोय। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण असून परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने आपली हळद विक्रीसाठी बाजार समितीत आणत आहेत। धुळे बाजारपेठेत भाजीपाल्याचे दर वाढलेत। वांगी, टोमॅटो तसेच इतर भाजीपाल्याच्या दरात वाढ झाली। अवकाळी पावसामुळे भाजीपाल्याची आवक घटली। अवकाळी पावसाचा तडाखा बसल्यामुळे मोठ्या प्रमाणात भाजीपाला सडलाय, त्यामुळे भाजीपाल्याची आवक मंदावली। पुण्याच्या चाकणमधील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक घटली, तर दुसरीकडे बटाट्याची आवक स्थिर राहूनही दरात तेजी दिसते। हिरवी मिरची, टोमॅटो, कोबी त्यानंतर भेंडीची आवक सुद्धा कमी झाल्यामुळे भावात वाढ झाली। आवक कमी झाल्यामुळे पालेभाज्या मात्र महागल्या। फळांचा राजा असलेला कोकणचा हापूस अजूनही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच आहे। त्यामुळे तोतापुरी, बदामी, लालबाग आंब्याची मागणी जास्त आहे। परवडणाऱ्या दरात ही फळ मिळत असल्यामुळे आंबा प्रेमी हापूस ऐवजी इतर आंब्यांना पसंती देताना दिसतात। अंबरनाथ तालुक्यात खरीप हंगामातील फळभाज्यांच्या लागवडीला सुरुवात झाली। माळरानांवर शेतकऱ्यांकडून फळभाज्यांची आळी तयार करून लागवडीस सुरुवात करण्यात आली। यंदा भात पिकासोबत फळभाज्यांमध्ये वांगे, भेंडी, शिरोळे, पडवळसह अन्य फळभाज्यांची विक्रमी लागवड होण्याचा अंदाज आहे। नाशिकच्या मनमाडमध्ये पावसानं हजेरी लावली, त्यामुळे शेतकरी शेतीची मशागत करत नांगरणीच्या कामाला लागलाय। यंदा जिल्ह्यात 6,44,000 हेक्टरवर खरीपाची लागवड केली जाणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली। नागपूर जिल्ह्यात बोगस बियाणांबाबत पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर राहणार आहे। यावेळी कृषी विभागाने विदर्भाच्या सीमेवरच्या पोलीस ठाण्यांना पत्र पाठवून संयुक्त कारवाई करण्याची गरज व्यक्त केली आहे। विदर्भात हंगामाच्या तोंडावर बोगस बियाणे विक्री मोठ्या प्रमाणात होते। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बोगस बियाणे आणि खत विक्रेत्यांवर कारवाईसाठी 10 भरारी पथके तयार करण्यात आलेत। त्यामुळे कृषी विभाग कारवाईसाठी सज्ज झाल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे संबंधित व्यापाऱ्यांविरोधात थेट गुन्हे दाखल करण्याचे अधिकार देण्यात आले। हळद बाजारात शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नसल्याने निराशा झाली होती, परंतु लोणार बाजार समितीने 13,400 रुपये प्रति क्विंटल दराने हळद विक्री भाव दिलाय। यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे, तर भाव मिळाल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात हळद विक्रीसाठी आणण्यास सुरुवात केली।